महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्याचे लाडके आणि हक्काचे दादा माननीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. खरं तर अजूनही विश्वास बसत नाही की अजितदादा आता आपल्यात नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने आज एक उत्तम प्रशासक, शिस्तशील नेतृत्व आणि जनतेसाठी भल्या पहाटेपासूनच काम करणारा हक्काचा माणूस गमावलाय. आज फक्त बारामतीकरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि सोबतच पोरकेपणाची भावना आहे, असं लिहित त्याने दुःख व्यक्त केलंय. याशिवाय अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सुबोध भावे, मेघा धाडे, रितेश देशमुख, अजिंक्य देव, सायली संजीव तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांनी देखील भावनिक पोस्ट शेअर केल्यात. दरम्यान अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, मोनिका दबडे आणि अभिनेता विशाल निकम यांनी देखील ही पोस्ट शेअर करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.